ठेवली चालू ताई. आणि वद्य आणि शुद्ध एकादशीला ते बरोबर 8 वाजता इथे यायचे. आणि त्यांचं एक ध्येय होतं, आपण एकादशीला यायचं असेल तर 10 वाजता 11 वाजता न येणे. तुम्हाला जर शाळेत जायचं असेल, पूर्ण पगार पाहिजे असेल तर लवकर यायचं. जर पूर्ण तुम्हाला जर पुण्य पाहिजे असेल तर चटई टाकायला हजर राहायचं. आपल्या लोकांची व्यवस्था बैठक टाकायला हजर राहायचं. ते पुण्य जर तुम्ही जर संपादन केलं तर तुमचं आयुष्य आणखी वाढतोय. आणि ते कठोरपणे शिस्तीचे पालन केलं जाईल. आणि शेवटपर्यंत त्यांनी त्यांचं जीवन, त्यांचं राहणीमान एकदम शुद्ध वस्त्र आणि काली पॅन्ट कधी घातली नाही. टोपी, गबल्यामध्ये ते काय आपल्याला काय म्हणतात ते आपल्या काहीतरी थैली काहीतरी असतं ते असायचं. आणि त्यांचा आठवण म्हणून माझ्याकडे एक पेन आहे त्यांचा. दररोजची रोजनिशी त्यांच्या डायरीत मध्ये असं त्याच्या पेशीमध्ये असे आज काय काय नामस्मरण केलं, उद्या काय करायचं आपल्याला, ही रोजनिशी त्यांच्या डायरीमध्ये आलं. जे जे आपल्याला अडचण येतं म्हणजे समजत नसेल ग्रंथामधले ते गुरुजींना आम्ही विचारायचो. आणि त्या आम्हाला सखोल अर्थ आम्हाला सांगायचं. आणि एकदम मनाला शांत वाटायचं की बाबा रामाचं वनवास किती वर्ष आला, सीताचं ज्यावेळी अशोक वाटेत होती ती किती दिवस राहिली, हे परफेक्ट त्यांना एवढा अभ्यास होता. आणि त्यांच्या घरामध्ये अजूनपर्यंत गेलो, हजारो ग्रंथ त्यांच्या घरात आहेत अजूनपर्यंत. आणि त्या ग्रंथाचाच अभ्यास केला म्हणून शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला, आलो निजाच्या मायरा भेटू रखमाईच्या वरा. त्यांची जी ज्योत प्राणज्योत आहे ही भगवंताच्याच चरणी लीन झाले. हे आम्हाला खात्रीच वाटतंय. ठीक आहे की त्यांना देह उतारायण, मी जाताना उतारा असावा, बारशी असावी असं त्यांनी सांगितलं होतं आम्हाला अगोदरच. अरे बापरे. साधू जातो तो सांगून जातो मला ह्या दिवशी जायचंय. ते घडलंय, त्यांच्या मुखातून आलं होतं जाणार आहे रामकृष्ण. आणि ते त्यांच्या जीवनात झालं. आणि शेवटाचा शेवट अतिशय गोड झाला. आणि त्यांचीच एकादशी म्हणून तर मागची एकादशी होती षडतीला एकादशी, म्हणून तोच अभंग मी पण घेतला. देवतिली आला गोडे गोडे जीव झाला. खूप छान. मला आणि पाटील माऊली आमचे रामचंद्र पाटील माऊली मला नेहमी सकाळी ते सांगड्यावर निघायचे चालत. गावदेवी मंदिराचा जो रस्ता आहे तिकडे शेडूंगला जायचा, तिथं त्यांची चालत ते बोले त्या निमित्तानं माझं चालणं चांगलं आहे. तर खूप छान. गेले दिगंबर राहिल्या विभूती. खूप छान. रामकृष्ण.